हरे कृष्ण, जय शिवराय मंडळी. आज मी तुमका रतामनीच्या सर्वात उंच टोकावरना निसर्गाचो असो गजब व्ह्यू दाखवणार आहे, जो तुम्ही याआधी क्वचितच बघितला असाल. तर रतांबे पाडूक गेरकाठी घेतलंय आणि मी चढूक सुरुवात केलंय आमच्या सर्वात उंच रतामनीवर. रतामनीचा विशेष म्हणजे ही रतांब्याची झाडं एवढी उंच असतात ना की त्यांच्यासमोर मोठमोठे डोंगर पण छोटेच वाटतात. थोडा वर जायत वाटेत रतांबे खायत अर्धो टप्पो पार केलंय आणि खाली बघितलंय तर पोटात गोळो आलो. म्हटलंय फांदी बी तुटली तर माझी लंका लागलीच समजा. म्हणून कधी पण रतामनीच्या थोड्या मजबूत असलेल्या फांदीवरच पाय देऊ लागतं. कोवळी फांदी कधी मोडात सांगता येत नाही. मग शेवटी दरमजल करीत पोचलाय एकदाचो शेंड्यावर. ह्यो जो माझ्या बाजूक बारीकसर शेंडो दिसताय ना, ह्यो हाय या रतामनीचो एंड पॉइंट. आणि वरती जाऊन जो माका व्ह्यू दिसलो ना, काय सांगू. काय तो व्ह्यू, काय तो गारगार वारो, काय तो नजारो, काय तो हिरवोगार डोंगर, काय तो समुद्र, काय ती खाडी आणि काय ती छोटी छोटी सुंदर घरा. ह्या सर्व असा अद्भुत भासत होता की एखाद्या निसर्ग नावाच्या कलाकारान रेखाटलेला एक अप्रतिम असा आर्टच असावा. समोर भाटीवाडीच्या डोंगर पायथ्याशी असलेली ही निळी खाडी ती पुढे जाऊन रणपारच्या समुद्रात मिळालेली आहे. रणपारकरांची घरा पण समुद्राच्याच कडेक आहेत, पण सगळे उंच माड असल्यामुळे कोणाचंच घर स्पष्ट दिसत नाही आहे. कधी कधी ना निसर्ग आपल्याक एवढी शांतता देऊन जाता जी शांतता आपल्याक फोन आणि सोशल मीडिया कधीच देऊ शकत नाही. मग एक रतांबो पाडून सर्व रतांबे संपवले बा एकदाचे. तुमका पण असो भारी व्ह्यू खंय दिसलो असा तर कमेंटमध्ये नक्की लिहा. राधे राधे.